मित्रांनो, एका प्रसिद्ध तज्ञांनी असं म्हटलेलं आहे, पैसे कमवण्याचा मार्ग नाही शोधला तर आयुष्यभर काम करावं लागणार आहे. मित्रांनो, काही जण भरपूर काम करतात, भरपूर कष्ट करतात, परंतु काही जण काही जास्त ऍक्टिव्ह राहत नाहीत, जास्त कष्ट करत नाहीत, परंतु त्यांचं इन्कम त्या ठिकाणी चालूच राहत असतं. कारण मित्रांनो, त्यांनी एक व्यवस्था निर्माण केलेली असते आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय चालू असतो आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचं इन्कम हे चालूच असतं. आणि जे व्यवस्था निर्माण करत नाहीत त्यांना सतत काम करावं लागतं, सतत कष्ट करावं लागतं. ज्यावेळेस ते काम करतात त्याच वेळेस त्यांच्याकडे इन्कम येतं. काम बंद तर इन्कम बंद. परंतु मित्रांनो, यावरती आपण आज असा एक जबरदस्त व्यवसाय बघणार आहोत मित्रांनो. आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून एक व्यवस्था निर्माण करता येणार आहे आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून इन्कम येत राहणार आहे. आणि ह्या व्यवसायामध्ये मित्रांनो, ना कुठला माल बनवायचा आहे, ना कुठली मशिनरी घ्यायची. त्या व्यवस्थेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने एक स्वतःचा व्यवसाय करता येणार आहे मित्रांनो, आणि तोही स्वतःच्या शहरामध्ये. आणि यामध्ये माल आणायला कुठं जाण्याची आवश्यकता लागणार नाही. माल सुद्धा या ठिकाणी कंपनीच देणार आहे. आणि तो माल जर सेल नाही झाला तर काही अटींवरती तोच माल कंपनी रिटर्न सुद्धा घेणार आहे. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये माणसाच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्या गरजेसंबंधित जे व्यवसाय असतात ते व्यवसाय सध्याच्या काळामध्ये जास्त चालतात. आणि माणसाची जी मूलभूत गरज आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा, आणि यापैकी वस्त्र ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि त्या वस्त्रासंबंधितच हा व्यवसाय आहे मित्रांनो, म्हणजे कपड्यांचा व्यवसाय आहे मित्रांनो. आता यामध्ये बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असेल की अशा प्रकारचा कपड्यांचा व्यवसाय आम्ही कधी केलेला नाही, तर आम्हाला कसं काय जमणार. तर त्यासाठी मित्रांनो काळजी करू नका. यासाठी मित्रांनो अशी एक व्यवस्था तयार केलेली कंपनीने. कंपनी आपल्याला ज्या शहरामध्ये व्यवसाय करायचा असेल त्या शहराचा पूर्णपणे सर्वे करते. कोणत्या भागामध्ये व्यवसाय चालू शकतो, कोणत्या प्रकारचे कपडे ठेवल्यानंतर व्यवसाय चालू शकतो, अशा प्रकारचा संपूर्ण सर्वे ती कंपनी करते. आणि त्यानंतर निर्णय घेतला जातो की कोणत्या प्रकारचे कपडे या ठिकाणी ठेवायचे आहेत, फर्निचर कसं करायचं आहे, त्याचं डिझाईन कसं करायचं आहे. संपूर्णपणे कंपनी मित्रांनो त्या ठिकाणी काम बघते. कोणता माल कुठे ठेवायचा आहे, शॉपचं डिझाईन कशा प्रकारचं असावं, फर्निचर कशा प्रकारचं असावं, हे सर्व काम मित्रांनो कंपनी करते. एक जबरदस्त अशी व्यवस्था कंपनीने निर्माण केलेली आहे मित्रांनो, आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपला व्यवसाय चालू करायचा आहे. कंपनीचे ऑलरेडी संपूर्ण देशभरामध्ये 300 पेक्षा जास्त स्टोअर्स कंपनीने चालू केलेले आहेत मित्रांनो. आणि हे स्टोअर मित्रांनो कपड्यांचे व्यवसायाचे आहेत मित्रांनो. हा व्यवसाय एक फ्रँचायझी व्यवसाय आहे मित्रांनो. आणि ही फ्रँचायझी ज्या कंपनीने आणलेली आहे मित्रांनो, त्या कंपनीचं नाव आहे अजमेरा फॅशन सुरत. अजमेरा फॅशन ही सुरतमधील टेक्स्टाईल कंपनी आहे मित्रांनो. आणि ह्या टेक्स्टाईल कंपनीमार्फत सध्या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या शहरामध्ये स्वतःचा व्यवसाय चालू करता येणार आहे. यामध्ये जो व्यवसाय करणार आहे त्या व्यावसायिकाला जास्त टेन्शन घेण्याची आवश्यकता लागणार नाही. टेक्स्टाईल कंपनीमार्फत व्यावसायिकाला अल्ट्रा कमी रेटमध्ये माल मिळत असतो. आणि व्यावसायिकाला कमी रेटमध्ये मिळाल्यामुळे तो व्यावसायिक सुद्धा कस्टमरला सुद्धा कमी रेटमध्ये सेल करणार आहे. अशा प्रकारचे हे व्यवसायाचं मॉडेल आहे मित्रांनो. त्यामुळे कस्टमर सुद्धा खुश राहणार आहेत. आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रँचायझी मॉडेल आहेत मित्रांनो. त्यामध्ये A, B, C आणि D अशा प्रकारचे फ्रँचायझी मॉडेल आहेत. आणि बजेटनुसार कोणत्याही प्रकारची फ्रँचायझी घेऊन व्यवसाय करता येणार आहे. यामध्ये व्यवसाय डायरेक्ट टेक्स्टाईल कंपनीकडून माल मिळणार आहे. सध्या मार्केटमध्ये कोणता माल जास्त सेल होतोय तोच माल कंपनी देणार आहे. समजा बाय चान्स काही कारणास्तव माल सेल झाला नाही तर तो न सेल झालेला माल सुद्धा कंपनी परत घेणार आहे काही अटींवरती, आणि पाहिजे तो माल पुन्हा कंपनी देणार आहे. अशा पद्धतीची सुद्धा व्यवस्था या फ्रँचायझीमध्ये आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, ज्यावेळेस शोरूमचं उद्घाटन होत असतं त्यावेळेस कंपनीकडून एक स्पेशल टीम येत असते आणि त्या टीमच्या माध्यमातून ग्रँड ओपनिंग होतं. आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन मार्केटिंगचा सपोर्ट सुद्धा सतत कंपनीकडून मिळत असतो. कारण कपड्याच्या व्यवसायामध्ये फॅशन ही सतत बदलत असते आणि बदलत्या फॅशननुसार कोणत्या प्रकारचा माल ठेवायला पाहिजे, कोणत्या प्रकारचा माल जास्त सेल होतोय याचं सुद्धा मार्गदर्शन कंपनीकडून मिळतं. तसंच व्यवसायासाठी लागणारं सॉफ्टवेअर सुद्धा कंपनीकडून मिळतं. त्या ठिकाणी स्टाफ सुद्धा मिळतोय. म्हणजे एक प्रकारचा संपूर्ण सेटअप कंपनीकडून मिळतोय. त्या स्टाफच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने व्यवसाय चालवता येणार आहे. कंपनीचं सॉफ्टवेअर असणार आहे. त्यामध्ये रोजचा सेल किती झालेला आहे, महिन्याचा सेल किती होतोय, संपूर्णपणे डाटा त्या सॉफ्टवेअरमध्ये असणार आहे. त्यामुळे व्यावसायिकाला जास्त टेन्शन घेण्याची आवश्यकता लागणार नाही. व्यवसाय 2-4 दिवस कुठं बाहेर जरी गेला तरी त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे त्याचा व्यवसाय हा चालतच राहणार आहे. मित्रांनो, म्हणायचं झाल्यास ही एक फ्रँचायझी नाही, सुरतमधील सगळ्यात मोठ्या टेक्स्टाईल कंपनीने बनवलेली एक व्यवस्था आहे मित्रांनो. आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून स्वतःचा एक व्यवसाय करायचा आहे. अशा पद्धतीचं मित्रांनो हे एक फ्रँचायझी मॉडेल आहे. व्यावसायिकाला मित्रांनो माल आणायला कुठं जावं लागणार नाही. डायरेक्ट टेक्स्टाईल कंपनीची फ्रँचायझी असल्यामुळे टेक्स्टाईल कंपनीकडून माल मिळणार आहे. आणि असाच प्रकारचा फ्रँचायझी बिझनेस मित्रांनो नाशिकमधील एका तरुण उच्च शिक्षित मुलीने सुद्धा चालू केलेला आहे. नाशिकमधील ह्या मुलीने मित्रांनो अजमेरा ट्रेंडची फ्रँचायझी घेऊन सध्या ही नाशिकमध्ये आपला स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहे. आता प्रत्यक्षपणे त्या मुलीकडून जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम. नमस्कार, माझं नाव नम्रता भागवत सोनवणे. मी नाशिकचे. मी अजमेरा ट्रेंड्स नाशिक यांची फ्रँचायझी घेतलेली आहे, जी सुरतचा सर्वात मोठा ब्रँड आहे, अजमेरा फॅशन. आमचा मॉडेल B आहे. मॉडेल B मध्ये आमच्याकडे लेडीज सेक्शन मध्ये 3 पीस 2 पीस आता सगळं काही या सेक्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता सध्या किती दिवस झालं तुम्ही चालू केलाय बिझनेस? आमच्या शॉपची ओपनिंग 7 डिसेंबर 2025
रोजी झालेली आहे. आता तुम्हाला कस्टमरचा कसं काय रिस्पॉन्स? कस्टमरचा रिस्पॉन्स खूप छान आहे, कारण की अजमेरा ब्रँड हे नाव खूप मोठं आहे. ते ऐकूनच त्यांच्याकडनं मार्केटिंग सुद्धा झालेली आहे, जी आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे चांगली कस्टमर रिस्पॉन्स खूप छान आहे. BDS ग्रॅज्युएटेड आहे. मला BDS पेक्षा बिझनेसमध्ये जास्त इंटरेस्ट होता, त्यामुळे मी अजमेरा ट्रेंड्स यांच्यासोबत जुडलेली आहे. अजमेरा ट्रेंडची फ्रँचायझी आहे, या फ्रँचायझी मध्ये किती प्रकारच्या फ्रँचायझी असतात? फ्रँचायझी मध्ये 4 मॉडेल्स असतात त्यांचे, ABCD. त्याच्यामधून आमचा B मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये मोस्टली लेडीजचे सगळे सेक्शन्स कव्हर होतात आणि किड्स सेक्शन मध्ये गर्ल्सचा जो सेक्शन असतो किड्स मधला तो कव्हर होतो. आणि C मॉडेल मध्ये? C मॉडेल मध्ये बॉईजचा सेक्शन ऍड होतो किड्स मध्ये, आणि D मध्ये जेंट्सचं प्लस होऊन जातं त्याच्यामध्ये अजून. D मध्ये पण तेच? D मध्ये सगळ्यांचा येतो, लेडीज, जेंट्स आणि किड्स सेक्शन. आणि A मॉडेल मध्ये? A मॉडेल मध्ये फक्त लेडीजचं असतं, जे की फक्त साड्या येतात. मोस्टली ते प्रेफर करतात की B मॉडेलच घ्यावा. तर तुम्हाला कसं काय सुचलं की आपण पण अजमेराची फ्रँचायझी घ्यावी आणि एक बिझनेस चालू करावा? मी मागील 1 वर्षापासून सर्च करत होती Instagram वरती की त्यांची फ्रँचायझी आहे, असं आहे तसं वगैरे. 300 पेक्षा जास्त शहरांमध्ये त्यांनी फ्रँचायझी दिलेली आहे, आणि रेस्पॉन्स जे फ्रँचायझी ओनर्स आहेत त्यांना रेस्पॉन्स खूप छान भेटतोय. त्यामुळे तेव्हापासून माझ्या डोक्यात हा प्लॅन होता की मला चालू करायचा आहे व्यवसाय. पण मी एज्युकेशन घेत होती, त्यामुळे मी थोडंसं ते स्किप करत होते. पण आता जसा प्लॅन झाला की मला बिझनेस सुरू करायचा आहे, तर माझ्या डोक्यात पहिला विचार हाच आला की मी अजमेरा फॅशनचं फ्रँचायझी घेईल. तर ती त्यांच्याबद्दल मग इन्क्वायरी केली. मॅम, त्यांचा इन्क्वायरी नंबर आहे, त्याच्यावरती मी कॉन्टॅक्ट केला. त्या कॉन्टॅक्ट केल्यानंतर तिथे मॅमशी कॉन्टॅक्ट झाला, त्यांनी मला पूर्ण माहिती दिली, आणि नेक्स्ट वीक मध्ये मी लगेच त्यांच्याकडे व्हिजिट केली आणि माझी फ्रँचायझी बुक केली. माल आपल्याला घरपोच मिळतो. अजून यामध्ये काय काय सपोर्ट मिळतो? मेराकडनं हा सपोर्ट स्पेशली मिळतो की डेड स्टॉक ते आपल्याकडे पडू देत नाही. त्याच्या बदल्यात आपण तो रिटर्न करून दुसरा माल त्यांच्याकडनं घेऊ शकतो. अडचणी जे येतात त्याच्यामध्ये त्यांची टीम कायम अवेलेबल असते आपल्याला सपोर्ट करायला. पण ज्या या अजमेरा ट्रेंड्स फ्रँचायझी मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची व्हरायटी ठेवली? आमच्याकडे साड्यांमध्ये खूप सारे व्हरायटीज आहे. स्टार्टिंग रेंज 240 जसं मी सांगितलं, बांधणी, लेहरिया, सॉफ्ट कॉटन, त्याच्यामध्ये पार्टी वेअर येतं, समर कॉटन आहे, कॉटनच्या साड्या आहेत, सिल्कच्या साड्या आहेत, पैठण्या आहेत, अजून खूप व्हरायटीज आहेत. धन्यवाद मॅडम. थँक्यू. आपल्याला आणि आपल्या व्यवसायासाठी पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अशा पद्धतीने मित्रांनो, ह्या नाशिकमधील तरुण उच्च शिक्षित मुलीने आपल्या अजमेरा फॅशनच्या फ्रँचायझी आहे त्या फ्रँचायझीबद्दल आपला अनुभव सांगितलेला आहे. आणि याचबरोबर मित्रांनो, यामध्ये अजून एक महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे मित्रांनो, कोणत्याही व्यवसायामध्ये जोखीम असते, त्यामुळे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं खूप आवश्यक असतं. या व्हिडिओमध्ये दिलेली ही जी माहिती आहे मित्रांनो, ही माहिती सामान्य असून ती शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे. कारण कोणताही व्यवसाय आपण कशा पद्धतीने करतो ह्यावरती सुद्धा व्यवसायाचं यश आणि अपयश हे अवलंबून असतं. अशा प्रकारे मित्रांनो, ह्या फ्रँचायझी व्यवसायाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघितली. आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. यासंबंधी आपला काही प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांना सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा ही महत्त्वाची माहिती उपयोगाला येऊ शकते. आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळोवेळी मिळतील. धन्यवाद.